सातवा क्वेश्चन काय आहे, 10 मार्कासाठी आहे, त्यामुळे जास्त डिफिकल्ट असणार नाहीये, एकदम बेसिक असणार आहे माझ्या मते तरी. आता माइट बी तुमच्या डोक्यामध्ये स्ट्रक्चर कसं बनवायचंय, स्ट्रक्चर कैसी बनाना है वो एटलीस्ट आपको पता चला है. अलॉंग विथ दॅट त्याच्या अंतर्गत ज्या काही महत्वाच्या असलेले स्टेप्स असतात की आयडेंटिफिकेशन कसं करायचं कोणत्या गोष्टीचं, तर ते बऱ्यापैकी तुम्हाला आता कळालं असेल, होप सो. आपण प्रयत्न करू की अजून पण त्या पद्धतीने असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रुव्हायझेशन कसं करता येईल. 10 मार्कासाठी असलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे 7व्या क्रमांकाचा, अॅनलाइज द इम्पॅक्ट ऑफ अ सोशल मीडिया ऑन इंटरनल सिक्युरिटी ऑफ द कंट्री अँड सजेस्ट वेज टू रेग्युलेट द इट्स मिसयूज. हा क्वेश्चन आहे. मराठीतून क्वेश्चन काय आहे ते बघूया. देशाच्या अंतर्गत सुरक्षितेवर सोशल मीडियाच्या परिणामांचे विश्लेषण करा आणि त्याच्या गैरवापराला नियंत्रित करण्याचे उपाय सुचवा. आता या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की पर्टिक्युलर इथं एकाच क्वेश्चन मध्ये परत किती क्वेश्चन लपलेले आहे, 2 क्वेश्चन आहे. क्वेश्चन्सला डिकोड करण्याची क्वालिटी तुमच्याकडे असली पाहिजे. मी परत ते सांगाल की क्वेश्चनला डिकोड करण्याची क्वालिटी असायला पाहिजे. You have to just understand the exactly the meaning of that questions. You will get the clarity what should we have to be right. If you don't have any kind of a clarity regarding with respect to you of your questions, it is subject to be considered as you are not able to understand the nature of the questions. So basically just focus on what they want to ask you and what they want from you. These things are totally clear, you will get the more and more clarity regarding the approach of solving the questions. असं फिक्स नसतं. मी तुम्हाला सांगितलं ना 15 मार्काचा क्वेश्चन असेल तर पॉइंट्स काय होतील, वाढल्या पण जातील. क्वेश्चनची डिमांडवर डिपेंड असणार आहे. 15 मार्काला तुम्हाला लिहायचं आहे. जसं की तुला सांगतो बघ, तुझा क्वेश्चन असाच असणार आहे की सर मी एक त्या प्रकारची असलेली हेडिंग लिहिली, बरोबर आहे, मेन हेडिंग आहे. मेड हेडिंगच्या अंतर्गत त्या प्रकारचे मला काही गोष्टी आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल असं आपण पकडू की भारताने सुरक्षा संबंधात त्या प्रकारचे असलेले काही कार्यक्रम उपयोजिले आहे, बरोबर आहे. मग त्या कार्यक्रमाची ऍटलिस्ट काय लिहिशील तू, नावं लिहिशील. फक्त इथपर्यंत असं नका करू की सुरक्षा संबंधित भारताने कार्यक्रम केले आहे, पण कोणते, ऍटलिस्ट 1-2 तर लिहायला पाहिजे ना. का बरं असं लिहायला पाहिजे, समोरच्याला कळलं पाहिजे ना की कोणते कार्यक्रम आहे. येतं लक्षात. नक्षलवाद कमी करण्यासाठी भारत सरकारने उचललेली पावले, मग कोणती पावले उचलली सांगा ना. समाधान डॉक्टरीन केलेलं आहे, हे केलं आहे, ते केलं आहे. ह्या गोष्टी तुला मेन्शन करावे लागतात. आता ज्या संदर्भामध्ये आता तू 10 मार्काचं क्वेश्चन लिहितोयस, 10 मार्काच्या क्वेश्चन्समध्ये तू नियर टू बी किती पॉईंट्स लिहिशील, 4 पॉईंट्स लिहिशील. मग क्वेश्चनच्या डिमांडमध्ये जर तुला आलं की आपल्याला मिनिमम किती पॉईंट्स आले पाहिजे, 5 पॉईंट्स आहे. आपल्याला 20-25 थोडी ना लिहायचे, आपल्याला किती लिहायचे, 4 किंवा 5. व्हेरिएशन असणार. आणि एक लक्षात घ्या, हे डिपेंड्स ऑन युअर क्वेश्चन ऑफ नेचर असतो. जर कोणी म्हणत असेल ना फिक्स 10 मार्कासाठी फक्त तुम्हाला 5च पॉईंट लिहायचंय, हे साफ चुकीचं आहे. तुमच्या जर क्वेश्चनची डिमांड फुलफिलच होत नसेल तर तुम्ही 5 पॉईंट मध्ये कसं काय इलॉबरेट करणार ना त्याला. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं त्याचे फायदे लिहा आणि तोटे लिहा एखाद्या गोष्टीचं. फायदे आणि तोटे जेव्हा तुम्हाला लिहायचं असेल तर फायदे लिहिता वेळेस कदाचित तुमचे 6 पॉईंट होतील, तोट्यामध्ये कदाचित पॉईंट 4 होतील. मग आता तोटे कमी, आता तुला आठवतच नाहीये, मग तू बळजबरी इकडचा पॉईंट इकडे लिहिशील का, नाही लिहिणार ना. सिंपलशी गोष्ट आहे. का, कारण की तुझी डिमांड ऑफ द क्वेश्चन तसा आहे. अगर डिमांड ऑफ द क्वेश्चन आपकी फुलफिलमेंट हो रही है तो लिव इट ना, कशाला एवढं जास्त हे करायचंय. हा, फक्त बियॉन्ड तुमच्या वर्ड लिमिटच्या बाहेर जायचं नाही. 150 वर्ड सांगितले तुम्ही 250 वर्ड्स लिहिताय, बिलकुल नाही. 250 वर्ड सांगितलेले तर यू हॅव टू जस्ट स्टिक विथ द मैक्स टू मैक्स 260 वर्ड्स. यू शुड नॉट बी गो बियॉन्ड इट. अगर आप उसके आगे निकल रहे हो तो समझ लेना कि भाई आप कुछ भी लिख रहे हो. टू द पॉइंट, एक्झाम ओरिएंटेशन्स. हा, जिथं नकाशा, आता जसं की फॉर एक्झाम्पल काल मी तुझं बघितलं, इथून बघितलं, तू काय केलंस, मोठ्याच्या मोठा नकाशा काढला. गरज नाहीये. कधी पण लक्ष ठेवायचं, नकाशा पण काढता वेळेस उजव्या हाताच्या छोट्याशा बॉक्समध्ये काढायचा. आता काल नॉर्थ ईस्ट बद्दल होतं आपलं, नॉर्थ ईस्ट असलेला तुझा असलेला नकाशा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये दाखव तू विदिन द बॉक्समध्ये.
आणि तो उजव्या साईडलाच का लिहायचा तुम्हाला ते पण सांगतोय. तुम्ही मिडलमध्ये काढला, तुमची जागा काय होणार आहे? ऑक्युपाईड होईल ना. मग तुम्हाला पुढे लिहायला जागा दिलेली का त्यांनी? कारण की आपल्याकडे क्वेश्चन्स कसे येतात? छापून येतात ना. आपल्याला असे थोडी की म्हणजे कॉलेजमध्ये जसं असतं मन मोकळ्या स्वरूपामध्ये पुरवणीवर पुरवणी, तसं तर नाही ना. आपल्याकडे त्या प्रकारचं असलेलं छापून आलेलं असतात. मग ही सवय लावायची की तुम्ही राईट हँडला लिहिणार आहात, तुम्ही बुलेट पॉईंट्समध्ये लिहिणार आहात. एक्सप्लेनेशन तुम्ही द्या. जर सिंगल लाईनमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर सिंगल लाईनमध्ये एक्सप्लेनेशन द्या. डोंट बी स्ट्रेस टू यू इन अ सच मॅनर की तुम्ही तिथं लगे एकदम 250 म्हणजे 250, कधी कधी 255 वर्ड होणार आहे, कधी कधी तुम्हाला आठवणार पण नाही, कधी कधी 240 पण वर्ड होणार आहे. पॉसिबिलिटी आहे, पॉसिबिलिटी आहे. त्यामुळं हे म्हणजे एकदम कन्स्ट्रेंट नका ठेवू लगे की 250 म्हणजे लगे मी टिंब पण देणार नाही. नाही, असे आहे विद्यार्थी, आहे अक्षरशः ते मोजून मोजून काढतात. पण मोजून मोजून खरंच पॉसिबल आहे का? कसंच पॉसिबल नाही. ह्युमन बिईंग आहे. 3 तासामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन लिहायचे? 20 क्वेश्चन लिहायचे, 15 मार्काचे आणि 10 मार्काचे. आणि जर यदा कदाचित, तसं तर अजून एमपीसीने क्लिअर केलं आहे की 15 आणि 10 मार्काचंच असणार आहे. ऑप्शनला 20, 15 आणि 10 अशा प्रकारचं स्लॉटिंग आहे. मग अशा वेळेस तुम्हाला जर यदा कदाचित पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी 5 मार्काचे पण आले तर शॉर्ट नोट्स लिहा. मग कसं करणार आहे? मग तिथं पण तुमची स्किल लागेल ना. मग तिथं तर तुम्हाला वर्ड लिमिट खूप कमी असते. मग तुम्ही ॲब्रिव्हिएशन लिहिणार का तुम्ही कसं लिहिणार आहे, ही एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे एकदमच असं कट टू कट नका जाऊ, माझं असं म्हणणं आहे. ॲटलिस्ट सुरुवातीला तरी, कारण की तुमची स्टेज काय आहे? तुमची स्टेज ही इन्फॉर्मेशन गॅदरिंगची स्टेज आहे. तुमच्याकडे पहिलेच ऑलरेडी काय कमी आहे? डेटा कसा आहे? कमी आहे. कंटेंट कसं आहे तुमच्याकडं? कमी आहे. कमी कंटेंटमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचं एक्सप्रेशन क्वालिटी आली पाहिजे. कंटेंट ऑलरेडी कमी आहे, अजून त्याला कशामध्ये तुम्ही कन्स्ट्रेन करताय? वर्ड लिमिटमध्ये. माझं म्हणणं काय की सध्या रायटिंग प्रॅक्टिस करत असताना तुम्ही थोडंसं मोकळ्या हाताने, आपण म्हणतो ना की अरे हां लिख रहा है भाई मैं, ठीक आहे होईल. 250 वर्ड सांगितले, 300 पर्यंत चालले. सध्या प्रॅक्टिस करताना 300 वर्ड गेले तर काही प्रॉब्लेम नाहीये. हां, माहिती जास्त आहे आणि तुम्हाला नंतर त्याला कमी करायची, ती करता येऊ शकते. पण ऑलरेडी माहिती तुमच्याकडे काय आहे? कमी आहे. आणि त्याला अजून कमी केलं तर लिहिणार काय ना? हा एक प्रॉब्लेम असतो. त्यामुळे थोडंसं आपण म्हणतो ना की फ्लो के साथ जाएंगे भाई, देखेंगे कैसे होता है, क्या होता है, आणि त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करू. आलं लक्षात? हे अशा पद्धतीने तू करू शकतोस त्याच्यामध्ये. ठीक आहे, चलो क्वेश्चनला समजून घेऊ परत एकदा. क्वेश्चन काय आहे? analyze the impact of a social media on the internal security of the country and suggest ways to the regulate its misuse. परत 2 क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन काय आहे, याच्यामधला सब क्वेश्चन्स काय असणार आहे? सोशल मीडियाचा असलेला काय असणार आहे परिणाम कशावर? इंटरनल सिक्युरिटीवर. आणि सजेस्ट करा कशाच्या संदर्भामध्ये की आपण याला कसं रेग्युलेट करू शकतो. म्हणजे हा सब क्वेश्चन्स आणि हा सेकंड सब क्वेश्चन्स असणार आहे. एका क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन्स. लोकस फोकस बघून घेऊ काय आहे. लोकस तर सगळ्यांनाच माहिती आहे काय असणार आहे, अंतर्गत सुरक्षा. फोकस काय असणार आहे? अंतर्गत सुरक्षेवर सोशल मीडियाचा परिणाम आणि सोबतच त्याच्यामध्ये काय करायचं आहे, उपाययोजना. बरोबर आहे. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला दोन्हीही पर्स्पेक्टिव्हनी तिथं लिखाण करायचं आहे. मग आता आपण प्रस्तावना तयार करू की नेमकी एक्झॅक्टली प्रस्तावनेमध्ये काय काय असणार आहे. बघा, आजच्या डिजिटल युगामध्ये सोशल मीडियाची माहिती आणि संवादाचे एक शक्तिशाली माध्यम बनलेले आहे. त्याचा वापर लोकशाही सहभाग आणि सामाजिक जनजागृतीसाठी होत असला तरीही त्याचा असलेला गैरवापर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी चिंताजनक आव्हाने निर्माण करता येते. यामुळे चुकीची माहिती, अफवा, सामाजिक अशांतता पसरवण्याचं काय होते, मदत होते. एक जनरलाइज तुम्ही स्टेटमेंट देऊन इंट्रोडक्शन करू शकतात. हा, जर तुम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पार्लमेंट कमिटीने जर एखाद्या वेळेस त्या गोष्टीवर भाष्य केलं असेल की अशा प्रकारचा असलेला जो काही डेटा आहे त्या डेटावर हा सगळा प्रॉब्लेम दिसतोय किंवा डेटाचा असलेला संदर्भ आहे की आपल्या भारत देशामध्ये पर्टिक्युलर सोशल मीडियाचा वापर करून अननेसेसरी इथं केओस निर्माण करण्यात आला आहे, दंगली घडवण्यात आलेला आहे किंवा अशा प्रकारच्या विविध काही गोष्टी समाजकंटकाच्या स्वरूपातल्या केलेल्या आहे. असा जर तुमच्याकडे डेटा असेल तर डेटानी सुरुवात करा, नाही तर जनरलाइज काहीच नाही आठवलं तर जनरलाइजचं लिहू शकता तुम्ही. मग अशा पद्धतीने जनरलायझेशन पण तुमच्याकडं अलाउडेशन आहे. कारण की सोशल मीडिया आणि त्याचा असलेला इम्पॅक्ट हा आपल्याला सांगायच्या वेळेस तुम्ही जनरलायझेशनच्या माध्यमातून जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे.
आलं लक्षात हे? मग आपला फोकस काय असणार आहे की आपल्याकडं सोशल मीडिया, त्याचा असलेला इंटरनल सिक्युरिटीवर होणारा परिणाम आणि त्याच्यासाठी सरकारने उचललेली उपाययोजना. लिहा मग. 6 मिनिटं देतो तुम्हाला. 6 मिनिटं आहे. 6 मिनिटं प्रॉपरली व्यवस्थित अनालिसिस करून लिहिण्याचा प्रयत्न करा. खूप सिंपल जनरलाइज क्वेश्चन आहे, 10 मार्कासाठीच आहे, जास्त मोठा नाहीये. क्वेश्चन दाखवू का परत एकदा? आता बघा क्वेश्चनची त्या प्रकारचा असलेला नेचर काय आहे. क्वेश्चन वाचा बरं. निगेटिव्ह. इंटरनल सिक्युरिटीवर काय आहे? निगेटिव्ह नाही, तो काय सांगितलं, इंटरनल सिक्युरिटीचा प्रॉब्लेम विचारले त्यांनी. म्हणजे प्रॉब्लेम विचार म्हणजे काय? निगेटिव्ह सायबर्स. मग अशा पद्धतीने हा जर त्यांनी विचारलं असेल की भारताच्या असलेल्या जडणघडणीमध्ये सोशल मीडिया कशा प्रकारे काम करते, तर त्यावेळेस कसा येईल? पॉझिटिव्ह येईल. बरोबर आहे. पण क्वेश्चनचं नेचर कसं आहे? निगेटिव्ह सेन्स आहे. हे सेन्स पण ओळखता आलं पाहिजे बरं बेटा. ठीक आहे, चलो देखेंगे स्ट्रक्चर कसं बनवणार. स्ट्रक्चर बनवताना फक्त 2च पॉईंट असणार आहे. एक काय असणार आहे? सुरक्षेवर म्हणजे इंटरनल सिक्युरिटीवर सोशल मीडियाचा परिणाम, आणि दुसरं काय आहे? उपाययोजना. ह्या 2 हेडिंगमध्ये तुम्हाला तिथं गोष्टी लिहायच्या आहे. एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रॉकेट सायन्स वापरायचं नाही. एकदम सिंपल विचारलंय तर सिंपलच आन्सरमध्ये तुमचे असलेले पॉइंट्स हायलाइट झाले पाहिजे. आता बघा काय आहे, काय असणार आहे. पहिली गोष्ट, अंतर्गत सुरक्षेवरील परिणाम, इम्पॅक्ट ऑन इंटरनल सिक्युरिटी. काय काय परिणाम आहे? मी 3 हेडिंगमध्ये याला मिनिमाइज, तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकतात, पण मी जास्तीत जास्त याला मध्ये 3 मध्ये हे केलेलं आहे, एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. काय आहे? माहितीचा काय होऊ शकतो? गैरवापर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडियावर आपल्याकडं म्हणजे धचा म व्हायला वेळ लागत नाही ना. पर्टिक्युलर एखादी इन्फॉर्मेशन आहे, त्या इन्फॉर्मेशनला डिपिक कशा केल्या जातात, किंवा फ्रंट साईडला एक वेगळं असतं, बॅक साईडला वेगळं असतं. मग अशा वेळेस त्या गोष्टीच्या माहितीचा काय केला जातोय? मिसयूज केला जातोय. मग अशा वेळेस त्या मिसयूजचा असलेला परिणाम एक तर समाजकंटकामध्ये वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो, दंगलीमध्ये रूपांतर होऊ शकतो, विविध प्रकारचे असलेले टेररिस्ट ऑर्गनायझेशनला तिथं काय केलं जाऊ शकतो? टार्गेट केलं जाऊ शकतो. मग अशा पद्धतीने पॅनिकनेस क्रिएट करणं, किंवाही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये रॉंग इन्फॉर्मेशन सगळं जगासमोर इथं उपस्थित करणं, ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने सोशल मीडियाचा रोल हा फार महत्त्वाचा असतो की बी कॉशियस, बी ऑनेस्ट ह्या असलेल्या थीमच्या पलीकडे जाऊन डुप्लिकेटपणा किंवा तुमच्या असलेल्या मिसयूज ऑफ युअर इन्फॉर्मेशन जी आहे, किंवा मिसलिडिंग ऑफ इन्फॉर्मेशन जी असती, ती जास्त दाखवल्या जाते. येतं लक्षात आहे? मग अशा वेळेस माहितीचा काय केला जाणार आहे? गैरवापर. मेन्शन करा जर तुमच्याकडे काही डेटा असेल सिक्युरिटी पर्पजच्या संदर्भामध्ये, की तुमच्या म्हणजे आपल्या भारत देशामध्ये कुठं अशा गोष्टीचा वापर करून इथं काही झालेलं आहे का, तर तुम्ही मुझफ्फर केस वगैरे अशा प्रकारचे वेस्ट बेंगॉलची केसमध्ये तुम्ही सांगू शकतात, किंवा इव्हन दो तुमचं असलेलं नॉर्थ ईस्टचं जे काही प्रकरण आहे तेही तुम्ही तिथं डिपिक करू शकतात. मग अशा पद्धतीने तुम्हाला अंतर्गत सुरक्षितेच्या संदर्भामध्ये हे प्रॉब्लेम्स होतात हे मेन्शन करणं अपेक्षित आहे. दुसरं काय असणार आहे? सामाजिक अस्थिरता. सामाजिक अस्थिरता पसरवण्यामध्ये हे सगळ्यात मोठं काय आहे? सोशल मीडियाचा रोल आहे. सोशल मीडियामध्ये सगळ्याच गोष्टी येतात, न्यूजपेपर पासून रेडिओ असेल, टीव्ही असेल, मोबाईलचं असलेलं समाज माध्यम असेल, प्रत्येक गोष्ट इन्क्लूड असतात. मग सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याची कॅपॅसिटी कशामध्ये आहे? सोशल मीडियामध्ये. तुम्ही ते मेन्शन करा. त्याच्या संदर्भात असलेली एखादी केस असेल, तुम्हाला आठवत असेल की ह्या केसमध्ये असं आहे, फक्त केसचं नाव लिहायचंय. मग एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यानंतर काय आहे? सायबर सुरक्षेचे धोके. म्हणून तर आरबीआय आपल्याला काल झालं ना त्या संदर्भामध्ये की जानकार बनिये, सतर्क रहिये. एकंदरीत तुमच्याकडे असलेलं काय आहे? तर सायबर सुरक्षतेची पण काय आहे? धोके आहे. मग अशा पद्धतीने तुमच्याकडे सोशल मीडियाचा मिसयूज करून, जसं की आता तुम्ही उदाहरण देऊ शकतात, आपण म्हणतो ना कोणतं ते पुलिसिंग, पर्टिक्युलर त्याला एक वर्ड आहे ना, ऑनलाईन फ्रॉड होतो बघा, व्हिडिओ कॉल करून केल्या जाते बघा, डिजिटल अरेस्ट. व्हेरी गुड, डिजिटल अरेस्ट. ते डिजिटल अरेस्टचं तुम्ही उदाहरण देऊ शकता याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये फेक कॉल केला जातोय. हे काय आहे? सायबर सुरक्षेचे असलेले धोके आहे. हे कशाचा वापर करताय? सोशल मीडियाचाच वापर करताय ना. मग अशा पद्धतीने तुम्ही तिथे मेन्शन करू शकतात. मग हे काय आहे? इम्पॅक्ट ऑन द इंटरनल सिक्युरिटी. याच्यामध्ये भरपूर गोष्टी तुम्ही लिहू शकतात, की समाजामध्ये तेढ निर्माण करणे असेल, जाती जातीमध्ये भांडणं लावणं असेल, असंतोष निर्माण करणं असेल, इथं पब्लिक गॅदरिंग क्रिएट करणं असेल, असं पण लिहू शकतं. बरं,
पब्लिक गॅदरिंग करणार. जसं की इन्फ्लुएन्सर असतात बघा सोशल मीडियावरचे, ते काय करतात, आपल्याला इथं इथं इतक्या वेळेस भेटायचंय. ते मध्यंतरी प्रकरण झालं नव्हतं का, ते कोणता भाऊ, काय त्याचं नाव, त्याचं हिंदुस्थानी भाऊ, नाही खरंच ना, त्यांनी तसंच केलं. त्यांनी सोशल मीडियावर टाकलं की 10वीचे विद्यार्थी जे आहे, तर त्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र यावं आणि एक्झाम पोस्टपोन करावी अशा प्रकारसाठी पोस्ट केली. मुंबईला संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातून सगळी मुलं ते मुंबईच्या CST वर येऊन थांबले. जवळपास 2000 विद्यार्थी आले होते. का? कारण की त्या इन्फ्लुएन्सरनी तसं म्हणलेलं आहे. त्याला अटक केली होती. एवढं म्हणजे चुकीची माहिती काय करता तुम्ही, देताय. म्हणजे त्याला स्वतःला माहित नव्हती की विद्यार्थी येतील म्हणून एवढे. पण हे झालं ना हे. मग अशा हां, हां, पण ते नाही लिहायचं. ते नाही लिहायचं. MPSCचं आंदोलन हे असे आहे. हे म्हणजे असं नका लिहू. नाहीतर जे मार्क भेटतील ना निगेटिव्ह जाईल सगळे. असं लिहायचं नाही. पण समाज माध्यमामध्ये चुकीची माहिती पुरवणे आणि त्याचा असलेला परिणाम, लोक एकत्रित येणे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला बॅड इम्पॅक्ट पडतात. हे असं लिहू शकतात. ठीक आहे. बोल बोल बोल. कशाचा? लोन वोल्फ. लोन वोल्फ हा आहे ना, करता येऊ शकतो ना. तुम्हाला लिहायला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जे हे बघा उदाहरण तुमच्याकडे ऑथेंटिक असेल तर तुम्ही लिहू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आलं लक्षात? चलो आगे निकलते. आता वेज टू रेग्युलेट द मिसयूज तुम्ही कसं रेग्युलेट करणार आहे? रेग्युलेट करण्यासाठी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे कायदेशीर नियामक चौकट बनवली आहे. त्याला आपण लिगल अँड रेग्युलेटरी म्हणतो. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय की या संदर्भामध्ये लीगल काय पद्धतीने आपल्या भारत सरकारने केलेलं आहे, कशा स्वरूपात केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देता येते. मग त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याकडं स्पेसिफाईडली काय बनवलेलं, आपण IT ऍक्ट बनवलेला आहे. काय बनवलेला आहे? IT ऍक्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. कधीचा आहे तो? 2002चा. कधीचा आहे? 2002चा. मग IT ऍक्ट मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जर तुम्ही तुमच्या मीडियाचा मिसयूज करत असेल तर अशा वेळेस त्याचा असलेला एक वेगळा परिणाम होतो. त्याच्यामध्ये स्पेसिफाईडली जर तुम्हाला सेक्शन सांगायचं असेल तर 66A नावाचं सेक्शन आहे. त्या सेक्शनची तुम्ही माहिती तिथं देऊ शकतात की ज्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जर तुम्ही सोशल मीडियाचा मिसयूज साठी वापर करत असाल, इफ यू आर युझिंग द पर्टिक्युलर द सच थिंग्स, तर त्याच्या वेळेस तुम्हाला असलेला काय होणार आहे, अटक केल्या जाईल. 3 वर्षापर्यंत तुम्हाला काय केलं जाणार आहे, पाठीमागं कारावास केला जाईल. मग अशा पद्धतीने असलेलं IT ऍक्टचा संदर्भ द्या तुम्ही. दुसरी गोष्ट, त्या प्रकारचं कोलॅबरेशन अँड द कोऑर्डिनेशन आपण करतोय विविध प्रकारच्या संस्थांसोबत, विविध प्रकारच्या असलेल्या इंटरनेट किंवा तुमच्या असलेले जे काही संस्था आहे, जसे की सर्ट इन नावाची संस्था आहे. सर्ट इन नावाच्या संस्थेचं तुम्ही उदाहरण देऊ शकतात. सोबतच तुमचं असलेलं डिजिटल साक्षरताही तुम्ही वाढवू शकतात. म्हणजे एकंदरीत तुमच्याकडे काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, तर याच्याबद्दल असलेली माहिती तुम्ही अशा ह्या पॉइंट्समध्ये उतरवू शकता. अजून याच्यामध्ये काय टाकता येईल तुम्हाला? याच्यामध्ये अजून हेही टाकता येईल की भारत देशामध्ये सोशल मीडियाला कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडं सोशल मीडियाचाच वापर केला जातोय. नाही लिटरली सोशल अवेअरनेस कसं करणार तुम्ही? बाय युझिंग ऑफ अ सोशल मीडिया. मग सोशल मीडियाचाच असलेला काउंटरिंग गोष्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. ही कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. इफ आपण म्हणत नाही का, लोहा लोहे को काटता है, सेम काइंड ऑफ दॅट आहे की तुम्हाला सोशल मीडियामध्ये जे फ्रॉड्स होतात ते अवेअर करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करू शकतात, सोशल मीडियाचा वापर करू शकतात. मग तुम्ही हे माहिती द्या त्याच्यामध्ये. मग सोशल प्रोग्राम्स असतात, त्या प्रोग्रामचाही आपण वापर करतोय. याच्यामध्ये लिगल फाईट्स करण्यासाठी गव्हर्नमेंटनी फ्री ऑफ कॉस्टमध्ये लिगल एड द्यायला सुरुवात पण केलेली आहे. मग हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो तर हे तुमच्या रेमेडीज असणार आहे. मग हे रेमेडीज तुम्ही तिथे काय करायला पाहिजे, लिहायला पाहिजे. बघा फक्त 2 हेडमध्ये तुमचा आन्सर असेल पाहिजे. 10 मार्कासाठी क्वेश्चन आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, कन्क्लुजन. कन्क्लुजन मोठं तुम्हाला दिसतंय कारण की स्क्रीन मोठी म्हणून. ठीक आहे. कन्क्लुजन काय सांगितलेलं आहे, सोशल मीडियाच्या फायद्याबरोबरच काय आहे, धोके आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मग आपल्याकडं कुठेतरी क्रिटिसाइज पण केल्या जात आहे की तुमच्याकडं IT ऍक्ट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा ऍक्ट आहे, तो फक्त पनिशमेंट सांगतो. काय सांगतो तो? पनिशमेंट, शिक्षा सांगतो. पण कसं करायचं, कसं थांबवायचं हे सांगतो का? मग ह्या कायद्यामध्ये आता काय झालं पाहिजे,
बदल झाली पाहिजे. वे फॉरवर्डमध्ये तुम्ही लिहू शकतात की आपल्याकडं IT ऍक्ट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा ऍक्ट आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण कशाचं प्रावधान केलेलं आहे, शिक्षेचं केलंय, की असं जर कोणी उल्लंघन केलं तर त्याला ही शिक्षा असणार आहे. पण ते करू नये याच्यासाठी काय प्रोव्हिजन्स असेल, त्या कोणत्या कोणत्या स्टेप्स आहे ते सांगितलंय का? नाही. मग ते आपण वे फॉरवर्डमध्ये तुम्ही लिहू शकतात की अशा कायद्याच्या अंतर्गत आपल्याला जर नियंत्रण मिळवायचं असेल, इथं सोशल मीडियाचा असलेला गैरवापर टाळायचा असेल, तर आपण ह्या संदर्भामध्ये IT ऍक्टमध्ये बदल होणं काय आहे, गरजेचं आहे. तुम्ही मेन्शन करू शकतात. मग याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या असलेल्या उपाययोजना असेल, आंतरराष्ट्रीय स्वरूपातल्या योजना असेल, किंवा त्या संदर्भामध्ये पण सहकार्याची असलेली संदर्भता याच्यामध्ये तुम्ही देऊ शकतात. इंटरनॅशनल लेवलवर पण आपण काय करतोय, तर सोशल मीडियाला कंट्रोलिंग करण्यासाठी प्रॉपरली त्या प्रकारचं असलेलं काय आणतोय, इंटरनॅशनलच्या मध्ये विधेयक पण आणायला सुरुवात केलेली आहे. इंडियामध्ये पण त्या प्रकारचं असलेलं डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आपण आणतोय. मग हा काय आहे, तर एकंदरीत तुमच्या सोशल मीडियाचा असलेला मिसयूज होऊ नये याच्यासाठी केले गेलेले कृत्य आहे. समजतंय हे? समजतंय? अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्या अंतर्गत ह्या गोष्टी